बाळापूर तालुक्यातील ग्राम कारंजा, रमजानपूर व नया अंदुरा या परिसरात लघुपाट बंधारे विभाग अकोला यांनी पाणकास नदीवर कारंजा येथे धरणाचे बांधकाम केले आहे। त्या धरणात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे। पाणी साचल्यामुळे सर्व जुने वाहिवाटीत पूर्व पश्चिम दिशेला असलेले शेत रस्ते पाण्याखाली गेले आहेत। त्यामुळे शेतात जाण्यासाठी रस्ते बंद झाले आहेत। त्यामुळे शेतीची मशागत, पीक जमा करणे इत्यादी कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते। या साचलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाणे अवघड झाले असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे। शेतकऱ्यांनी मागील वर्षी 12 सप्टेंबर रोजी तहसीलदार, एसडीओ, जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना शेतात ये-जा करण्यासाठी नवीन शेतरस्ते मिळवण्यासाठी निवेदन सुद्धा दिले आहे। परंतु तरीही या संदर्भात प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही। त्यामुळे या प्रकरणाकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी करत शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। एमसीएन न्यूज मराठी करिता प्रतिनिधी काझी मेहंदी हसन, बाळापूर। मी संजय पांडुरंग नागे, राहणार नया अंदुरा। आमच्या इथे जे 2011 पासून काम चालू झालं होतं धरणाचं कारंजा आणि नया अंदुरा येथे, ते 2020 मध्ये कंप्लीट झालं। त्यावेळेस पासून आमचे दोन्ही क्षेत्रस्ते, एक पूर्व दिशेचा आणि एक पश्चिम दिशेचा, हे दोन क्षेत्रस्ते पाण्यामध्ये डुबलेले आहेत। त्याकरता आम्ही वारंवार निवेदन देऊन सुद्धा आजपर्यंत आम्हाला रस्ते मोकळे भेटले नाहीत किंवा आमची नवीन रस्त्याची मागणी आहे, आम्हाला नवीन रस्ते भेटले नाहीत। म्हणून आम्ही आज उपोषणाचा हा पवित्रा घेतला। जोपर्यंत आमची मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही।